श्री स्वामी समर्थ सर्वांना. वाजले आहेत सकाळचे 5:30 आणि आजचा दिवस खूप खास आहे कारण की आज आहे हनुमान जयंती आणि आई नर्मादेवीची आज पालखी आहे. सगळ्यात पहिला मी दूध फ्रीजमध्ये काढून बाहेर ठेवते कारण की मग दूध थंड व्हायला खूप वेळ लागतो, म्हणून दूध बाहेर काढून ठेवते गरम करण्यासाठी. आणि बाकीची कामं पण पटापट आवरून घेते. बाहेर खिडकी उघडून बघते तर खूपच अंधारच होता अजून. नंतर मग मी गॅस पेटवते आणि एका साईडला दूध ठेवते गरम करायला आणि दुसऱ्या साईडला पाणी ठेवते गरम करायला. नंतर मग मी पीठ घेते मळण्यासाठी. स्कूलमध्ये तर एक्झाम होती त्याच्यामुळे लवकर येणारा होता, सो स्कूलच्या टिफिनसाठी चपात्या नव्हत्या बनवायच्या, फक्त नाश्त्यासाठी आणि ऑफिसच्या डब्यासाठी चपात्या बनवायच्या होत्या. मी पीठ घेते मळण्यासाठी. हा एक छोटूसा पाटला आहे किचनमध्ये, ह्याच्यावरती बसून मी काम करू शकते. आणि नंतर मग पीठ घेते मळण्यासाठी. पीठ मळून मी झाकून ठेवून देणार आहे आणि मग एक्झामसाठी समरला स्कूलमध्ये सोडून आल्याच्या नंतर मी चपात्या करणार आहे. तोपर्यंत मळून ठेवलेलं पीठ पण चांगलं असं मऊसूद होतं आणि चपात्या पण रात्रीपर्यंत एकदम छान अशा मऊसूद राहतात. मग मी पीठ मळून घेते आणि एका साईडला दूध गरम होत होतं आणि एका साईडला पाणी पण तापत होतं. आणि आज मी हाफ डेने सुटणार आहे कारण मला 4 वाजेपर्यंत पालखी सोहळ्यात जायचं होतं. त्याच्यामुळे मी सगळी कामं पटापट शॉर्टमध्येच आवरत होती. सगळ्या मैत्रिणींचे फोन येत होते की कधी येणार आहे म्हणून, सो मी सगळं आवरत होती पटापट. इथे माझं पीठ मळून झालेलं आहे आणि पीठ मळून मी ठेवून देते आणि नंतर आल्याच्या नंतर मग मी चपात्या करेन त्याच्या. नंतर मग एका ग्लासमध्ये दूध थंड करायला ठेवते पातेलीमध्ये. लवकर सुटणार होतो त्याच्यामुळे समर फक्त 1 ग्लास दूधच पिऊन शाळेत जाणार होता कारण एक्झाम आहे. दूध गरम होतं त्याच्यामुळे मग मी एक पातेलीमध्ये ते गरम करायला ठेवलं. 2 चम्मच साखर घातली त्याच्यामध्ये. मग तो त्याचा आवरून घेतो आणि मग दूध पितो. दूध थंड व्हायला थोडा वेळ लागतो म्हणून मी दूध आधीच गरम करून घेते, ज्यानं की वेळ वाचावा. नंतर मग 7 वाजायला खूप वेळ होता. आम्हाला 7 वाजता निघायचं होतं स्कूलमध्ये जाण्यासाठी. मग तोपर्यंत माझ्याकडे वेळ होता म्हणून मग मी एक 10 मिनटं यूट्यूबचे व्हिडिओ बघूनच मी एक्सरसाइज करते कारण की दिवसभर ऑफिसमध्ये खुर्चीवरतीच बसलेली असते, त्याच्यामुळे पाय पण खूप दुखतात. त्याच्यामुळे माझी जी यूट्यूबवरती व्हिडिओ बघून मी आपली एक्सरसाइज करत असते. ॲटलिस्ट दिवसातले 10 मिनटं तरी मी काढते एक्सरसाइजसाठी. आणि स्कूलमध्ये सोडायला जाते, रिटर्न येते, मग ते 10-20 मिनटं होऊन जातात वॉकिंग माझी. आणि ऑफिसला जाताना पण बाय वॉकिंगच मी जाते. त्याच्यानंतर हे बाहेरचं असं खूप छान वातावरण होतं सकाळचं, एकदम शांत असं. मन खूप प्रसन्न होतं बाहेरचं सकाळ सकाळचं वातावरण बघून. आणि तिकडे एक समोरच्या साईडला एक जिम आहे, त्यांना बघून पण थोडं प्रोत्साहन येतं की हां आपण पण एक्सरसाइज करावी म्हणून. आणि समोर महादेवांचं मंदिरसुद्धा आहे. नंतर मुलाला शाळेत सोडते आणि बाय वॉकिंग मी चालत चालत घरी रिटर्न येते. सकाळचे भरपूर जण आलेले असतात वॉकिंगसाठी. दिवसातला थोडा वेळ तरी आपण आपल्या एक्सरसाइजसाठी काढावा. आणि भरपूर जण असतात सकाळचे. मग घरी आल्याच्या नंतर मग मी 1 ग्लास दूध पिते कारण चहा हा माझा होतो ऑफिसमध्ये, ती आता एक सवयच झाली आहे. चहा पिल्याशिवाय असं थोडी एनर्जी आल्यासारखं वाटत नाही. पण मग मी घरी 1 ग्लास दूध पिते आणि मग ऑफिसमध्ये गेल्यावरती चहा पिते. मग मी दूध पिऊन घेते आणि नंतर मग जे मळलेलं पीठ होतं त्याच्या आधी मी सगळे गोळे करून घेते आणि त्याच्यानंतर मग गॅसजवळ उभी राहून चपात्या करते. सगळी कामं मला पटापट आवरायची होती म्हणून मी जास्त काही रेकॉर्ड करत बसली नाही.
चपात्या करून घेतल्या पटापट आणि डब्यामध्ये भरल्या. थोड्याशा गरमच होत्या, पण तशाच मी त्या आता भरत होती, कारण मला बाकीचं पण सगळं आवरायचं होतं. मग मी ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयारी करून पटापट ऑफिसला जाते. उशीर ऑलरेडी झाला होता, कारण मला पंच करायचं होतं सकाळचं. मग ऑफिसमध्ये गेल्याच्यानंतर मी पटकन माझा PC स्टार्ट करते आणि मला 2:30 वाजेपर्यंत माझी सगळी कामं संपवायची होती. म्हणून मग मी पटापट सगळी कामं कंप्लीट करायचा प्रयत्न करते. 2:30 वाजेपर्यंत मला माझी सगळी कामं संपवायची होती आणि बघता बघता 2:30 वाजले पण, आणि लंच टाईम होऊन जातो. आणि मग तशीच मी उभ्या उभ्या एक पराठा खाते, कारण मला निघायची घाई होती. सगळ्यांना बाय करते, लॉग आऊट करते आणि पटकन मी ऑफिसमधून निघते. उशीर तर झालाच होता. मी 2:30चा टार्गेट ठेवला होता, पण मला 3:30 होतात निघण्यास. मग आता पटापट जाऊन मला तयारी पण करायची होती आणि घरी जाऊन मला डाळसुद्धा बनवायची होती रात्रीसाठी. सो मी थोडंसं प्लॅनिंग केलं पटापट कसं काय करायचं आहे, आणि घरी येऊन फ्रेश होते. आणि सगळ्यात पहिला मी घरी आल्यावरती डाळ बनवून घेते आणि नंतर मी तयारीला घेते. डाळ बनवून एका साईडला डाळ ठेवली होती बनवायला आणि एका साईडला दुसरी पण कामं चालूच होती माझी. आणि जे काही ज्वेलरी वगैरे घालायची होती जत्रेमध्ये जाण्यासाठी, ती पण मी काढूनच ठेवली होती, जेणेकरून जाताना मग उशीर नको. मग मी इथे पटापट डाळ करून घेते आणि मग बाकीची पुढची तयारी करते. ही अशी इथे मी ज्वेलरी काढून ठेवली होती, साडी आणि ज्वेलरी असं सिम्पलच मी सगळं काढून ठेवलं होतं. आणि हा आहे माझा एक सिम्पलचा लुक. मागे जत्रा आहे, खूप छान छान खेळणी आली होती जत्रेमध्ये. आम्ही खूप धमाल केली जत्रेत. या माझ्या मामी आहेत. ही देवीची आईची पालखी आहे, मंदिरात फिरवत आहेत. देवी आईची पालखी मंदिरात फिरताना जे वातावरण असतं ते खूप छान असतं. जणू काही देवी आई आपल्याला दर्शनच देत आहे. अगदी मन भरून येतं देवी आईची पालखी बघताना. लहानपणापासून आम्ही या जत्रेत सामील होतोय. खूप छान वाटतंय. आईची पालखीचं दर्शन घेऊन खूप छान वाटतं, मन अगदी प्रसन्न होतं. आणि खूप भाविक भक्तिभावाने आलेले असतात आईच्या जत्रेसाठी. सगळेजण आई माऊलीचा उदो उदो असं म्हणत असतात. आणि देवी आईच्या पालखीला हात लावायचं सौभाग्य मला मिळालं, त्याच्यामुळे मी खूप नशीबवान समजते स्वतःला की देवी आईच्या पालखीला हात लावायचं मला भाग्य मिळालं. जत्रेला खूप खूप मजा आली. आणि देवी आईची पालखी ही वर्षातून अशी आम्हाला बघायला मिळते, याचा खूप आनंद होतो. सगळी लोक खूप लांबून लांबून येतात देवी आईची पालखी बघायला. आई माऊलीचा उदो उदो, आई माऊलीचा उदो उदो. वातावरण इतकं छान असतं ना मंदिरात की खूपच असं भक्तिमय वातावरण वाटतं, जशी जणू आई आपल्याबरोबर तिथे उपस्थितच आहे. खूप छान वाटतं देवी आईची पालखी बघून. खूप लांबून लांबून लोक आलेली असतात देवी आईच्या पालखीसाठी. आणि मग मंदिराच्या इथे अशा फेऱ्या मारतात पालखीच्या, आणि मग देवी आईची पालखी आतमध्ये गाभाऱ्यात घेऊन जातात. आणि मग तिकडे पुन्हा पूजा वगैरे केली जाते. ही खूप जुनी परंपरा आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून हे सगळं बघत आलेलो आहोत. खूप जुनी परंपरा आहे ही, आणि आता नवी पिढी हे सगळं पुढे घेऊन चाललेली आहे. खूप खूप छान वाटतं हे वातावरण सगळं बघून. आई माऊलीचा उदो उदो.
दरवर्षीप्रमाणेच पालखीमध्ये खूप मजा आली. सगळेजण आनंदात खूप नाचत होते. सगळ्यांनी खूप धमाल मस्ती केली. आई माऊलीचा उदो उदो. आई माऊली सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. आई माऊली सगळ्यांना सुख शांती चांगलं आरोग्य देव.